थांब थांब सोनेरी परी चं एक पूजा पूजा नाही काय नाव तिचं ते एका मुलीला बक्षीस लागलं होतं, पण तिने नंबर दिला होता तो चुकीचा दिला होता आणि त्याच्यामुळे तो आम्ही वाट बघितली, ती मुलगी काय आली नाही. मग तिचे आम्ही दुसऱ्या कोणाला बक्षीस आम्ही काढतो आहे. हे बघा इथे कुठेतरी आहे, ह्याच्यात बघ इथे या खाली ह्याच्यात. तर तिला नंबर लागला होता, पण आम्ही 7 दिवस वाट बघणार. 7 दिवस. हे बघा प्रिया म्हणून कोणतरी होती मुलगी आणि तिला नंबर लागला होता, पण आता ते बक्षीस आम्ही रद्द करतो आहे आणि दुसरं बक्षीस काढतो आहे. हा खराखुरा मोबाईल तिला भेटणार होता, पण ते आता आम्ही दुसऱ्या कोणाला ते देतो आहे. कोड बघूया. हे बघा बक्षीस खोलतो आहे आम्ही, तुमच्या समोर खोलतो आहे, कुठलंही फालतूगिरी नाही आहे. आमच्याजवळ जे खरेदी करतात आठवड्या बक्षीस आहेत, छान बक्षीस आहेत. त्याच्यामुळे कसं कोणाला जर इतर ठिकाणी तुम्हाला बक्षिसं भेटणार नाही आहेत तर आमच्याकडे बक्षिसं मिळतील. म्हणजे स्वस्त कपडे पण आहेत, चांगले क्वालिटी कपडे आहेत आणि त्याशिवाय तुम्हाला बक्षिसं पण भेटत आहेत. आता हे बघा हे तसं काढू नको, त्याच्यामध्ये हात घालून काढ कुठली एक चिठ्ठी काढ. हां हे बघा ही कोणाची लागली आहे बघा, AL म्हणून कोणतरी मुलगी आहे, AL. हिला बक्षीस लागलं आहे. हा जो मोबाईल मी प्रियाला देणार होतो ते आता ह्या मुलीला भेटेल. आता ह्या मुलीने AL म्हणून जी कोण मुलगी आहे तिने ते बक्षीस घेऊन जायचं आहे, ताबडतोब घेऊन जायचं आहे. आठवड्याच्या आत बक्षीस न्यायचं आहे तरच भेटणार, नाही तिचं पण बक्षीस हे रद्द होणार आहे. पटपट घेऊन जायचं. मी तिला फोन लावणार आहे. हा फोन नंबर फक्त मी मध्ये हात ठेवला आहे, कशाला, कारण मुलींचा नंबर आहे, कुठे शेअर होऊ नये म्हणून थोडा हात ठेवला आहे. तर तिने पटपट बक्षिसं घेऊन जायचे आहेत. आणि हे जे बक्षीस आहे ते मी स्वतः खोललं नाही आहे, इथे एक आमचे एक सदस्य आहेत त्यांनी खोललं आहे हे बक्षीस. तर अशी मोठी छान बक्षीस असतात. इथे काय पण असू शकतं. इथे आता मोबाईल आहे, उद्या दुसरं काहीतरी असू शकतं, स्मार्टफोन असू शकतं किंवा वॉशिंग मशीन, फ्रीज काही असू शकतं. तर ते अशी बक्षिसं प्रत्येक वेळी भेटत राहणार आहेत. तर त्याच्यामुळे कसं तुम्ही इथेच जास्त खरेदी करा सोनेरी परीमध्ये आणि तुम्हाला छान बक्षिसं मिळवायची आहेत.